नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायची आहे गव्हाच्या पिठापासून टम फुगणारी हेल्दी पुरणपोळी. अगदी मैदा वगैरे काही न वापरता छान मऊ लुसलुशीत तोंडात घालताच विरघळणारी अशी गव्हाच्या पिठापासून पुरणपोळी बनवायची आहे. त्यासाठी लागणार आहे आपल्याला चण्याची डाळ. चण्याची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो, म्हणजे बाउलभर झालेली आहे ती. वजनी आहे अर्धा किलो. परफेक्ट माप असलेली पुरणपोळी नक्की करून पहा. आता चणा डाळ आपल्याला घेतली तर आहे, पण ती आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायची आहे. कुकरमध्ये उकडून घ्यायची आहे, म्हणजे शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला स्वच्छ धुवून जेवढी डाळ आहे त्याच्या दुपटीने पाणी घालायचं आहे आणि थोडं चवीनुसार मीठही घालायचं आहे. गोडाचा पदार्थ म्हटलं का मीठ घातलेलं चव अप्रतिम येते. थोडी पाव चमचा हळदही घालायची आहे आणि हलवून व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहे. त्यामध्ये आपण थोडंसं गॅस लावून घेऊ आणि थोडंसं तेलही घालायचं आहे. तेलाने आपली डाळ छान मोकळी सटसटीत अशी चिकट न होता शिजली जाते आणि त्यापासून आपण कट काढतो, त्याची आमटीही भारी होते. आता तेलाने घातल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. मैत्रिणींनो, 4 शिट्ट्या किंवा 3 शिट्ट्यामध्ये आपली मऊसूद डाळ तयार होते शिजून. त्याआधी आपण ठेवलेली आहे शिजायला डाळ. पीठ मळून घेऊ. आपल्याला नुसत्या गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या करायच्या आहेत. त्यासाठी ताट घेतलेलं आहे आणि मीठ घातलेलं आहे थोडंसं, आणि गव्हाचं पीठ घ्यायचं आहे 2 बाउलभर असं घ्यायचं आहे, म्हणजे त्या चण्याच्या डाळीला भरपूर पुरण होतं, त्यासाठी पुरेसे आहे. आता त्याच्यावरती तेलही घालून घ्यायचं आहे आणि तेल आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आपल्याला. मिक्स केल्यानंतर आपल्याला पाण्याने मळायचं आहे पीठ, थंड पाण्याने. आणि मैत्रिणींनो, जसं तुम्ही पीठ छान मळाल तशी आपली पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत तोंडात विरघळणारी तयार होणार आहे. त्यासाठी पीठ व्यवस्थित मळा. आपल्याला चपाती करतो त्याप्रमाणे पीठ मळायचं नाही, त्यापेक्षा थोडंसं पातळ मळायचं आहे, म्हणजे पातळ मळल्यानंतर पीठ सरसर लाटली जाते पुरणपोळी आणि फुटतही नाही. घट्ट पीठ मळलं का पुरण आपलं बाहेर निघतं पिठाच्या आणि पोळी फुटली जाते. त्यासाठी लवकर पीठ मळून छान मऊ लुसलुशीत पातळ थोडं मळायचं आणि ठेवून द्यायचं आहे, म्हणजे पीठ भिजलं जातं. 1 मोठा ग्लास पूर्ण पाणी मावलं आहे त्याच्यामध्ये. ह्याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याला आपण तेल लावून ठेवायचं आहे. व्यवस्थित तेल लावून ठेवायचं आहे, म्हणजे आपलं पीठ सुकलं जात नाही. हे पहा, ह्याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता झाकून ठेवा आणि थोडंसं पीठ भिजल्यानंतर आपल्या पुरणपोळ्या करायच्या आहेत. आता आपण कुकर लावून घेतली होती, त्याच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरही थोडा थंड झालेला आहे. आपलं पाणी सगळं आटून गेलेलं आहे, थोडंसंच राहिलेलं आहे, पण आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे ह्या डाळीपासून. तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी करून ओतायचं आहे, म्हणजे आपल्याला डाळीचा कट निघेल. आता उकळी घ्यायची आहे परत थोडीशी आणि गाळून घ्यायचं आहे पाणी.
मैत्रिणींनो, ह्या पाण्याची आमटी नक्कीच तुम्ही करून पहा. इतकी सुंदर होते का तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. आणि ज्यांना पुरणपोळ्या नसतील आवडत त्यांनी चपातीबरोबर किंवा भाकरी चुरून सुद्धा खाऊ शकता. इतकी भारी होते ही कटाची आमटी. आता कट आपण काढून घेतलेला आहे, बाजूला ठेवून देऊ. हे पहा, छान असा घटसर निघालेला आहे डाळीचं पाणी. एका टोपात ओतून घ्यायचं आहे. आता टोपात ओतून घेतलेला नंतर बाजूला ठेवून आपल्याला ही चण्याची डाळ वाटून घ्यायची आहे. वाटण्याची पद्धतसुद्धा पहा मैत्रिणींनो कशी आहे. आपल्याला लगेच गूळ घालायचा नाही. चाळणीमध्ये गाळून घेतलेले आहेत, त्याच चाळणीमध्ये चमच्याच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने तुम्ही फक्त डाळ दाबत जायची आहे, म्हणजे आपली चाळणीतून खाली डाळ पडली जाईल. हे पहा, डाळ आपण अशी चमच्याने केली तर छान होते. आणि आता गूळ घालून घ्यायचा आहे. अर्धा किलोला आपल्याला पाव किलो असा गूळ घालून घ्यायचा आहे. परफेक्ट माप आहे. जर तुम्हाला जास्त गोड हवं असलं तर थोडं आणखीनही घालू शकता. आता हे सगळं मिक्स करून गॅसवर ठेवायचं आहे, म्हणजे थोडा गूळ आपला डाळ वाटलेली आहे त्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि पुरण पातळही होणार नाही. ह्या ट्रिकनी तुम्ही जर गूळ घालून घेतला पुरणासाठी तर नक्कीच मैत्रिणींनो तुम्हाला डाळ वाटायला सुद्धा त्रास होणार नाही आणि गूळसुद्धा जास्त पातळ होत नाही. याच्यामध्ये गुळाला किंवा डाळीला पाणी सुटत नाही. हे पहा, आपली पुरण आता परफेक्ट तयार झालेलं आहे. पहा, कलरसुद्धा छान बदललेला आहे. याचा अर्थ आपला गूळ विरघळला आहे आणि आपलं पुरण सुद्धा सुक्कं झालेलं आहे. आता वेलची पावडर, सुंठ पावडर ही घालून घ्यायची आहे स्वादानुसार, 1-1.5 चमचा, म्हणजे आपल्या पुरणपोळीला छान अशी चव येते. तुम्ही पाहू शकता आपलं पुरण किती सुक्कं झालेलं आहे. आता आपण कटाच्या आमटीची तयारी करूया. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 1 वाटी सुक्कं खोबरं घ्यायचं. सुक्या खोबऱ्याने आमटी छान होते कटाची. आणि 3 कांदे आहेत आणि 1 गठ्ठा मोठा लसणाचा आहे. आता कांदे आणि खोबरं कापून घ्यायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला खरपूस खोबरं. तुम्ही खोबरं भाजलं का छान आमटीला चव तर येते, पण आमटीचा कलरसुद्धा सुंदर येतो. आता आपण हे पहा, खोबरं छान झालेलं आहे भाजून. ते एका भांड्यात काढून घेऊ आणि कांदा भाजायला घालू. खोबऱ्याला वेळ नाही लागत आणि तेलसुद्धा घालायला नाही लागत. तुम्ही कांदा भाजला तर त्याच्यामध्ये थोडं तेलही घाला, म्हणजे आपला कांदा छान परतला जातो आणि कलर त्याला सुंदर येतो. आता आपण तेल घातल्यानंतर हलवत राहायचं आहे मधून, म्हणजे कांदा पटकन भाजला जातो. आपल्याला मीठ वगैरे काही घालायचं नाही. आणि आता हे सगळं थंड झालं का त्याच्यामध्ये आपल्याला आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि भाजलेलं खोबरं आणि कांदा वाटून घ्यायचा आहे, म्हणजे वाटण करून घ्यायचं आहे. आता मी तीच कुकर ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि 2 तमालपत्राची पानं असं फोडणीला घातल्यानंतर हे घेतलेलं आहे मी खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर ही छान ठेचून घेतलेली आहे आणि त्याचा स्वाद परतायला छानच लागतो. आता मसाले आपले बेसिक आहेत. गरम मसाला, घरगुती मसाला, हळद, हिंग आणि आपलं काश्मीरी लाल तिखट हे असं घातलं का कलर सुंदर येतो आणि चवही भारी लागते.
आता वाटण गेलेलं आहे ते सुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं तेलामध्ये परतलं जाणार वाटण आणि त्याचे कलरही भारी सुटणार. त्याला तेल सुटस तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडी उकळी आल्यानंतर आपल्याला कट घालून घ्यायचं आहे. आता हलवल्यानंतर छान उकळी येईल पहा. थोडंसं आपण पाणी विसळूनसुद्धा घातलेलं आहे आपल्या मिक्सरमधलं. आता उकळी आलेली आहे आपल्या वाटणाला पहा आणि थोडंसं तेलही सुटलेलं आहे. आता आपण कट घालून घेऊ त्याच्यामध्ये आणि सुंदर खळखळून उकळी काढून घेऊ. आता फोडणी तर छान बसलेलीच आहे, सुगंधही छान सुटलेला आहे. पहा मैत्रिणी, तुम्हाला जर असं आवडत असेल कट, पुरणपोळी आणि भात, अगदी सागरी संगीत पारंपरिक पदार्थ आपला पुरणपोळीचा दाखवलेला आहे, तो सुद्धा हेल्दी गव्हाच्या पिठापासून. नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. आता छान खळखळून उकळी तर आलेली आहे. आता आपण घालायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घातली का आपलं छान सुगंध सुटतो कोथिंबीरीचा पण. आणि परत थोडीशी उकळी घालून घ्यायची आहे. आता तेल पहा बाजूला सुटलेलं आहे आणि आपली आमटी आता तयार झालेली आहे. आता आमटी बाजूला ठेवून देऊ झालेली आणि घेऊया आपण पुरणपोळ्या करायला. हे पहा, आमटीला तेल बाजूला सुटलं का समजायची आपली आमटी तयार झालेली आहे. आता टम फुगलेली गव्हाच्या पिठाची पुरणपोळी करून घ्यायची आहे आणि ताव मारायचा आहे. कशी करायची आहे, लाटण्याची पद्धत आणि पुरण भरण्याची पद्धत, भाजायची पद्धत अगदी वेगळी आहे. अगदी लाटण्याची साह्याने तुम्हाला पुरणपोळी घडी उचलायला सुद्धा लागणार नाही. अशी पुरणपोळी तयार करून घ्यायची आहे. पटकनी 2 लाटण्यांमध्ये आपली पुरणपोळी तयार होते. आता एक गोळा घेतलेला आहे पिठाचा छोटासा, त्यामध्ये भरपूर असं पुरण भरून घ्यायचं आहे, म्हणजे आपली पुरणपोळी गुबगुबीत होते आणि खायला चविष्ट लागते. आता एका बाजूला पुरणपोळी भाजायची आहे, एका बाजूला आपल्याला पुरणपोळी करायची आहे. ही एक ट्रिक असते मैत्रिणींनो, सगळ्यांना जमत नाही ती. कारण आपण सरसर पुरणपोळ्या लाटून घ्यायच्या आहे. पहा, अजिबात पुरण बाजूला सुद्धा फुटत नाही आहे पुरणपोळी आपली आणि लाटलीसुद्धा पटकनी जाते आहे. अजिबात उचलायची सुद्धा गरज लागत नाही आपल्या पुरणपोळीला, तरीसुद्धा गोल गरगरीत आणि मोठी अशी पुरणपोळी तयार होते. आता व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. फुगल्यात पहा छान टम पुरणपोळ्या. तुम्ही कधी गव्हाच्या पिठाच्या केल्यात का पुरणपोळ्या? नसल्या केल्यात तर नक्कीच करून पहा. हेल्दी रेसिपी आहे आणि मुलांच्या शरीरासाठी किंवा मोठ्यांनासुद्धा बाधणार नाही गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या. आता छान तर होतायतच आहेत, अशा आपण सगळ्याच करून घेऊ आणि नंतर तुम्हाला दाखवू नैवेद्याचं ताट किंवा कधी अशा अधूनमधून तुम्हाला वाटल्या करूशी, तरीसुद्धा ह्या पोळ्या छानच होतात. आणि ती आम्ही खातो गुळवणी म्हणजे आपलं गुळाचं पाणी करायचं, त्याच्यामध्ये दूध टाकायचं आणि छान तूप घालून त्या गुळवण्याबरोबर आपली पुरणपोळी खायची, अशी आमच्याकडे पद्धत आहे. मैत्रिणी, तुमच्याकडे कशी पद्धत आहे ती सुद्धा सांगा. म्हणजे प्रत्येक भागामध्ये पुरणपोळी तर केली जाते, पण थोडासा वेगळा प्रकार असतो. प्रत्येकाच्या पुरणपोळी करायचा वेगळा प्रकार किंवा काही मैद्यामध्ये करतात. पहा मैत्रिणींनो, झालेल्या आपल्या पुरणपोळ्या करून आणि ताटही वाढून घेतलेलं आहे. आता
करून पहा. परत एकदा सांगते, छान पिवळ्या धम्मक आपल्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत. नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणो, भेटूया.